या मतमोजणीनंतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात, पाहूया. शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि मी खऱ्या अर्थानं सर्व आमच्या नेते मंडळींचा, खास करून भारतीय जनता पार्टीचा, आणि मी मग आधी सकाळी सांगितलं होतं की चमत्कार घडण्यापेक्षा आमच्याकडे अभ्यासाची वृत्ती असते आणि ती माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या कॉम्बिनेशनमुळे शक्य घडलं. त्यामुळं मी आज अत्यंत खुश आहे. मी याच्या आधी सांगितलं होतं की महाराष्ट्रात पहिल्यांदा अनुसूचित जातीमधल्या मातांग समाजाला हे प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं थोडं जर काहीतरी होतं असेल तर भारतीय जनता पार्टीला गर्दी पाहताय, लोकांचा उत्साह पाहताय, मनापासून राजकीय माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून पक्षांनी मला ही उमेदवारी दिली, हा सन्मान माझ्यासाठी आहे. आणि ज्या पद्धतीने मतदान झालं आणि लोकांनी मतदान दिलं माझ्यासाठी सगळ्यांनी, मी त्यांच्या मनापासून आभार मानते. आणि आता त्यांच्या आनंदाला मला आधी ॲड्रेस करणं. 2 वेळा पराभव झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाला होतात की 5 वर्षानंतर माझा वनवास संपतोय असं तुम्ही म्हणाला होतात. लोकसभेत नाही मात्र विधान परिषदे मात्र मध्ये तो वनवास संपलाय. आज मला आज एवढा आनंद लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून काल परवापासून लोक येऊन थांबलेले आहेत. माझं सर्व जे राजकारण आहे ते समर्पित आहे त्या सर्व लोकांना. त्यांना आनंद झाला हा माझ्यासाठी फार. थँक्यू. खरं आम्हाला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल, परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारची रंगत चढली. पण आता निकाल आल्यानंतर साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि तिथं पण अधिक चांगलं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. पूरा ये मिल नहीं सका वोट्स का समर्थन, लेकिन इसका अभ्यास जरूर करूंगा क्या. लेकिन कहीं ना कहीं जो अजित पवार की एनसीपी है उन्होंने साबित करके दिखाया कि उनकी पार्टी फूट नहीं रही है. जो दावा किया जा रहा था शरद पवार की ग्रुप की तरफ से कि उनके भी एमएलए कांटेक्ट में है. अब देखेंगे. अब ये तो एक काउंसिल का इलेक्शन था, लेजिस्लेटिव काउंसिल का. इससे आप संगठन और बाकी सब बातों पे आप ये नहीं कर सकते. विधानसभा के चुनाव आ रहे हैं, वो महत्व के रहेंगे. ठीक है, थँक्यू सर. निकालानं हे चित्र स्पष्ट केलं की महायुतीबद्दल आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्याबाबत तुतारी गटाकडून जो संभ्रम पसरवण्यात येत होता की अजितदादांचे आमदार त्यांच्यासोबत नाहीत, अजितदादाचे आमदार फुटणार आहेत, तर मला असं वाटतं आजच्या निकालामुळं एक सनसनीत चपराक तुतारी गटातील काही वाचाळवीरांना भेटलेली आहे. आम्हाला आनंद आहे की आमचे दोन्ही उमेदवार, मग ते शिवाजीराव गर्जे साहेब आणि राजेशजी विटेकर, हे निवडून आले. त्याबद्दल त्या दोन्ही विजयी उमेदवारांचं अभिनंदन. भाजपचे विजयी उमेदवार योगेश टिळेकर यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊया. सोबत भाजपचे नवनियुक्त आमदार म्हणू शकतो ज्यांना योगेश टिळेकर आहेत. योगेश टिळेकरचे आपलं अभिनंदन. आपण विधान परिषदेवरती नियुक्त झाला. काय वाटतं 5 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विधिमंडळात जात आहे? आपलं मनापासून आभार माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, राज्याचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि वरिष्ठ नेत्यांचा मनापासून आभार मानतो की आज प्रचंड आनंद झालाय. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला हा जो सन्मान दिलेला आहे, या सन्मानामध्ये राहून पक्षाची आणि या राज्याची चांगली सेवा करेल एवढंच आजच्या मित्र. निश्चित स्वरूपामध्ये राज्याची पक्षाची सेवा करायला तुम्ही म्हणताय, मात्र या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का मिळाला आहे. महाविकास आघाडीची 10 ते 12 मतं फुटली आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस ज्यांनी तुमच्या पक्षाचं निर्माण करतायत त्यांच्या वतीनं हा एक पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का मानला जातो. मुळामध्ये मी सकाळी तुम्हाला सांगितलं की महायुती ही निवडणूक अतिशय ताकदीने लढते आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांना मागच्या 5-7 वर्षाचा या राज्याचा विकासाचा अनुभव आहे असे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी जे काम या राज्यामध्ये उभं केलंय
याच्यावरती विश्वास ठेवून माझ्या काँग्रेसमधल्या काही मित्रांनी आम्हाला मतदान नक्की केलेलं आहे. आणि काँग्रेसचे ते नेमके मित्र कोण आहेत त्यांनी अदृश्य हातांच्या माध्यमातून तुम्हाला मदत केली? निश्चितपणानं या राज्याच्या विकासाचं लक्ष ठेवून या सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा ही मंडळी आमच्यावर राहून राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचाच मुख्यमंत्री आणि भगवा या विधानसभेने पडतील याच्याबद्दल कुठल्याही शंका कधी शेवटचा प्रश्न, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी एक शिथिलता आली होती, कुठेतरी लोकसभेतील पिछाडीनंतर भाजपचा कार्यकर्ता कुठेतरी संभ्रमावस्थेमध्ये होता. या विजयामुळे नक्की काय परिणाम होईल कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर? प्रचंड मानसिकतेमध्ये उत्साह माझ्या कार्यकर्त्यांमध्ये येणार आहे. कारण हा जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, महायुतीचा कार्यकर्ता, याचं आपलं एकच स्वप्न आहे. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशानं तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारलेलं आहे आणि तोच विकास पुन्हा एकदा या राज्यामध्ये आणायचा आहे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये आणण्यासाठी याच ऊर्जेने आम्ही निश्चितपणे चांगलं काम